तुमच्या चेहऱ्यावर सुद्धा मुर्म, फुटकुळ्या, पिंपल्स आहेत का? असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत असा महत्त्वाचा ठरणार आहे. कारण आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मुर्म होण्याची कारणे आणि त्याच्यावरचे जे वेगवेगळे उपचार आहेत, उपाय आहेत, तर ते आज आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर चेहऱ्यावर मुर्म होण्याची कारणे आणि त्याच्यावरचे उपचार आहेत तर ते जाणून घेऊया. चेहऱ्याच्या त्वचेच्या बाह्य भागात खूप छोट्या छोट्या ग्रंथी असतात, ज्यांना सिबेसियस ग्रंथी असं आपण म्हणतो. यामध्ये सीबम नावाचा स्निग्धता निर्माण करणारा पदार्थ असतो. सिबेसियस ग्रंथीच्या छोट्या नलिकांच्या मार्गात त्वचेवर असणारी छिद्र बाहेरच्या बाजूस उघडतात, पण कधी कधी जास्त सीबम बनल्याने ग्रंथींच्या नलिका आपलं काम व्यवस्थित प्रकारे करू शकत नाहीत किंवा त्यांच्या अग्रभागात अडथळा निर्माण होतो. तेव्हा सीबम म्हणजे चिकट पदार्थ आतल्या आत सडतो, ग्रंथींमध्ये जमा होतो, ज्यामुळे सिबेशियस ग्रंथी फुगून मोठ्या होतात आणि या मुरुमांच्या रूपात आपल्या चेहऱ्यावरती दिसू लागतात. यालाच आपण मुर्म, फुटकुळ्या, पिंपल्स असं म्हणत असतो. चला तर आपल्या चेहऱ्यावरची पिंपल्स, मुर्म उठण्याची काही कारणे जाणून घेऊया. तेलकट त्वचा असणाऱ्या व्यक्तींना रुक्ष त्वचा असणाऱ्या व्यक्तींच्या तुलनेत अधिक मुर्म येतात. स्त्रियांमध्ये इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हे हार्मोन असतात. कधी कधी यांची क्रिया बिघडण्याने मासिक पाळी दिवसांमध्ये अधिक प्रमाणात मुर्म येतात. योग्य प्रमाणात संतुलित आहार न घेणे, पचनशक्ती ठीक नसणे, अपचनाची समस्या, त्वचेच्या स्वच्छतेकडे लक्ष न देणे, तसेच तेलकट पदार्थांचं अधिक प्रमाणात सेवन करणे, उष्ण प्रवृत्तींच्या पदार्थांचं अधिक प्रमाणात सेवन करणे, तसंच अनुवंशिकता ही सुद्धा काही कारणं आहेत. याच्यामुळे आपल्या चेहऱ्यावरती पिंपल्स आणि मुर्म होण्याची शक्यता असते. चला तर आता मुर्मांपासून आपण बचाव करण्यासाठी कोणकोणते उपाय वापरले पाहिजेत हे जाणून घेऊया. पहिल्यांदा सुरुवातीला पोट साफ ठेवणं खूप गरजेचं आहे. अपचनाची समस्या होऊन द्यायची नाही. दररोज सकाळी आपण जर 1 ग्लास लिंबू पाणी अवश्य घेतलं तर मुर्मांची समस्या हळूहळू कमी होते. सकाळी किंवा संध्याकाळी 2 ते 3 किलोमीटर अवश्य चाललं पाहिजे. सकाळच्या नाश्त्यामध्ये मोड आलेल्या धान्यांचं सेवन अवश्य केलं पाहिजे. याच्यामुळे आपल्या चेहऱ्यावरती पिंपल्स आणि मुर्म हे येत नाहीत. हलक्या आहाराचं सेवन केलं पाहिजे. पालेभाज्या, सलाड, सालीची मुगाची डाळ आणि ताजी चपाती खाल्ली पाहिजे. मुळा, गाजर, टोमॅटो, काकडी, कोथिंबीर, आवळा हे सलाडमध्ये आपण खाल्लं पाहिजे. त्याचबरोबर जड उष्ण पदार्थ, मिरची, मसाले, आंबट पदार्थांचं सेवन आपण टाळायचं आहे. आहारामध्ये तूप, लोणी, तळलेले पदार्थ, आईस्क्रीम, मिठाई, अंड, मांस, सुकामेवा यांचा समावेश आपल्याला करायचा नाही. याचबरोबर चहा आणि कॉफी यांचं सुद्धा आपण प्रमाण टाळलं पाहिजे. याचबरोबर संत्र, मोसंब्याचा रस पिला तर आपल्यासाठी तो अत्यंत असा गुणकारी ठरत असतो. आपण या मुरुमांना फोडायचं नाही, हात लावायचा नाही. यांना फोडण्याने चेहऱ्यावरचे कायमचे डाग तसेच राहतात. यामुळे आणि इन्फेक्शन सुद्धा होऊ शकतं. यामुळे मुरुमांना आपण हात लावायचा नाही, त्यांना फोडायचं नाही. फोडलं तर हे चेहऱ्यावरचे डाग तसेच कायम राहतात. याचबरोबर मुरुमांची सतत चिंता करू नका, अन्यथा चेहरा फिकट आणि निस्तेज होतो. मानसिक तणावामुळे सुद्धा मुर्म अधिक तीव्र होतात. क्रोध आणि ईर्ष्येला आपण दूरच ठेवलं पाहिजे. अशा प्रकारे आपण मुर्मांपासून आपल्या चेहऱ्याचा बचाव करू शकतो. आणि याचबरोबर आपण आपल्यासाठी चेहऱ्यासाठी घरगुती काय काय करता येईल हे सुद्धा जाणून घेऊया. चेहऱ्याची नियमित स्वच्छता करायला पाहिजे. दिवसातून 2 ते 3 वेळा मेडिकेटेड साबण किंवा कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. चेहऱ्याची जेवढी चांगली स्वच्छता कराल तेवढे मुरुम लवकर बरे होतात. याचबरोबर आठवड्यातून एकदा चेहऱ्यावर वाफ घ्यायला पाहिजे. वाफ घेतल्याने रोमछिद्र उघडतात, त्यातील घाण बाहेर येते आणि नंतर स्वच्छ टॉवेलने हळूहळू चोळलं आणि ती त्वचा पुसून घ्यायची आहे. म्हणजे आपल्या चेहऱ्यातील रोमछिद्र उघडून त्यातील घाण बाहेर पडते. रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवा. मेकअप काढून चेहरा स्वच्छ करून झोपलं पाहिजे. याचबरोबर झोपताना कोणत्याही सौंदर्य प्रसाधनांचा वापर करायचा नाही. त्याचबरोबर अजून एक उपचार म्हणजे आपण एक शीतोष्ण चिकित्सा त्याच्यावरती करायची आहे. ही शीतोष्ण चिकित्सा म्हणजे काय? आधी गरम पाण्यामध्ये कापूस भिजून चेहऱ्यावरती चोळायचा आहे. चेहऱ्यावरती हा गरम पाण्याचे कापूस चोळायचा आहे. 10 मिनिटं असंच करून द्यायचं आहे आणि दुसऱ्या वेळेला ही क्रिया थंड पाण्याने करायची आहे. थंड पाण्यामध्ये हा कापूस भिजून पुन्हा 10 मिनिटं थंड पाण्याने चेहरा मसाज करायचा आहे. तर यालाच ही शीतोष्ण चिकित्सा असं म्हणतात. तर ही केल्यावर सुद्धा आपल्या चेहऱ्यावरचे जे रोमछिद्र आहेत तर ते उघडून मोकळी होतात. पेशींमध्ये रक्तप्रवाह चांगला होतो
मुरमांपासून सुद्धा मुक्ती मिळायला मदत होते. तर अशा प्रकारे आपण आपल्या चेहऱ्याची काळजी घेऊ शकतो आणि आपल्या चेहऱ्यावरची मुरम, पिंपल्स आहे तर त्या कायमच्या दूर घालवू शकतो. चला तर ही महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर आपल्या या स्वयंपाकघरातील खजिने या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नंतर अशीच एक महत्त्वपूर्ण माहिती घेऊन. धन्यवाद.